आहे ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये. चल ना पुढे. माझी मम्मी आहे आणि आज डायरेक्ट रात्री ब्लॉग चालू केला आहे कारण मी चालले गावाला बॅग बिग अडकवून. थोडंसं देवाचं काम आहे म्हणून चाललो आहे. मज्जा येणार आहे खूप. 4 दिवस. थंडी आहे खूप. आवरून वगैरे चालली आहे मस्त. मम्मी पुढे चालले थोडंसं सामान घेऊन. ट्रॅव्हल्सकडे चाललो आहे आम्ही. येईल 15 मिनटात आमचे ट्रॅव्हल्स. सो रस्ता क्रॉस करते. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. ट्रॅव्हल्ससाठी येऊन थांबले. एवढी थंडी वाजते ना. तुम्हाला माहिती आहे का गावाला जाताना काय मज्जा आहे. म्हणजे मला असं वाटतं की गावाला जात असताना आम्ही डायरेक्ट पोचायला पाहिजे. तो मधला जो प्रवास असतो तो नको. थोडा वेळ हायवे लागतो ना तो प्रवास आवडतो मला. डायरेक्ट सकाळ झाली ना की डायरेक्ट पोचायचं म्हणजे मज्जा येते. असं डायरेक्ट म्हणजे ते झोपायला अवघडून जातो माणूस. आम्ही स्लीपरने जात नाही तसं. पण ठीक आहे आता यावेळेस केली आहे बुक. स्लीपर नाही आहे मे बी. कोणती आहे मला नाही माहिती. बुक केली आता आम्ही जाणार आहे. तर मला लांबूनच तयारी दाखवते. सायराजचा मित्र त्याला सोडवायला आला. आमचा मामा पण आला आहे. मम्मी तिकडे थांबलेली आहे आणि माझी बडबड इकडे सुरू आहे. ब्लॉग बनवणं इज इम्पॉर्टंट. इकडे वगैरे जीवा भावाचा मित्र त्याला गाडीपाशी सोडायला आला होता. मी एवढी तयारी केली. नेल पेंट वगैरे लावली आहे मस्त. स्किन केअर केलेलं आहे. मी कधीच लिपस्टिक लावून गावाला गेलेली नाही आतापर्यंत. आणि असा ट्रेडिशनल ड्रेस पण घातलेला नाही ओढणीवाला वगैरे जो की मला अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. पण आता थंडी पण आहे. ओढणी पण असणार आहे. मस्तपैकी पांघरायला वगैरे होईल याचा विचार करून मी हा ड्रेस घातलेला. आणि एवढी लिपस्टिक वगैरे का लावली. मला व्हिडिओ बनवायचा होतं म्हणून मी एवढी आवडते. आता माहिती आहे मला रात्री जाऊन झोपायचंच आहे तरी पण मज्जा येणार आहे खूप. तुम्ही ना पूर्ण रात्रभर आम्ही काय करतोय किंवा कुठं मध्ये उतरतोय हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवेन. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 9:45 बोलून ट्रॅव्हल्स अजून आलेली नाही. अजून थंडीत काकडत बसलोय. काहीच नाही करू शकत. लोकांच्या गाड्या येऊन चालल्या. सगळेजण बसलेत. आमची ट्रॅव्हल्स कुठं राहिली माहीत नाही. 5 मिनिटात येतोय 5 मिनिटात येतोय म्हणून अजून आली नाही. मम्मी आणि सायराज डिस्कशन करत बसलेले. गाडी येणार होती 9:15 अजून आली नाही. सायराज मम्मीला तेच विचारत होता. फायनली गाडी आली आणि त्यांच्याशी बोलून आम्ही गाडीमध्ये चढलो. ही थोडीशी वेगळी गाडी होती नेहमीपेक्षा. कारण की जराशी वेगळी होती. मला खूप आनंद होता गाडीत बसून. सायराज बसला. मम्मी पण तिकडं बसली आणि म्हणून त्यांचा मी व्हिडिओ घेतला आणि आम्ही पुणे सोडलं. बाय बाय पुणे. सायराजला विचारत होते मी कसं वाटतंय गावाला चाललंय. पण त्याला व्हिडिओ आवडत नाही म्हणून त्याने डायरेक्ट लाईटच बंद केली. गाडी पुणे स्टेशनला येऊन थांबली होती. माझी अचानक नजर बाहेर गेली तर माझ्या ऑफिसचा जायचा रस्ता जो आहे तिकडेच गाडी थांबली होती. रोज आम्ही त्याच रस्त्याने रस्ता क्रॉस करत असतो. माझी एक झोप पूर्ण झालेली आहे. गाडी दुसऱ्या कुठल्या तरी स्टॉपला येऊन थांबली. गाडी अशी थांबली ना माझी सगळी झोप निघून जाते. या ब्ल्यू लाईटमध्ये माझी पिंक लिपस्टिक जांभळी दिसते. माहित नाही का पण मला भूक लागते. सायराज झोपलाय. मी त्याचा व्हिडिओ काढत होते. तो डायरेक्ट ढचकून उठला. त्याला आवडत नाही व्हिडिओ काढलेला पण तो उठून गेला लगेच. ट्रॅव्हल्स थांबली होती म्हणून लाईट चालू केली होती. मी म्हटलं बघू लाईटमध्ये कशी दिसते मी ट्रॅव्हल्सच्या. ब्लू लाईटमध्ये तर छान दिसत होते. व्हाईट लाईटमध्ये कसे दिसते म्हणून झोपायचा प्रयत्न करत होते. कोणाची तर आयफोनची रिंगटोन वाजली. मग माझी जागच झाली. गाडी कुठेतरी पार्क होण्यासाठी चालली होती. म्हणजे काहीतरी खाण्यापिण्याच्या जागी. कारण की घेतात ना ब्रेक ते लोक जेवण करून मग गाडी जाते पुढं. तर त्या ठिकाणी गाडी चालली होती. तर न मागितलेला सल्ला गाडी कुठे थांबू दे वॉशरूमला जाऊन यायचं. कंटाळा करायचा नाही. आणि मग खायला घेऊन आम्ही चाललो होतो. गाडीमध्ये पॉपकॉर्न आणि केळाचं चिप्सच घेतलं होतं. तुम्हाला बघायला मिळणार या पुढं गेल्यानंतर. पॉपकॉर्न मला आवडतात म्हणून मी घेतले. सायराजला दिलं केळाचं चिप्स. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे गाडीत बसून पॉपकॉर्न कसं खायचं. पहिले तर खाली जाऊन पॉपकॉर्न घेऊन यायचं. मग ते पॉपकॉर्न घेऊन आले त्याचं जे पॅकेट असतं ते हाताने फुटणारच नाही आहे. मग ते दाताने तोडून काढायचं. तरी निघत नसेल तर नकाने त्याच्यात बोट घालून ते असं फाडायचं असं मस्त.
काढून घ्यायचं, त्याच्यात 2-3 बोटं घालायची, त्याच्यात ते पॉपकॉर्न घ्यायचे आणि असे ते गप्पकणी तोंडात घालून घ्यायचे आणि खायचं पॉपकॉर्न. एक नंबर पॉपकॉर्न होतं. जिथे कुठे थांबलं होतं असं ताजं ताजं काढल्यासारखं गरम गरम वाटत होतं, पण गरम नव्हतं, पण ते वाटत होतं छान लागत होतं, एकदम मस्त लागत होतं. खायला तर घेतलं होतं, पाणी तसंच राहिलं होतं म्हणून परत पाणी घ्यायला गेले खाली आणि केळाचं चिप्स पण घेऊन आले. हा माझा भाऊ ना एवढा डेंजर आहे ना, डेंजर. आम्ही खायला आणायला गेलतो खाली, हे पॉपकॉर्न आणि केळाचं चिप्स घेऊन आलो. मग नंतर खाऊन झाल्यावर ताण लागली होती, पाणी आणायचं राहून गेलं होतं. त्याला म्हणलं जा सायराज घेऊन ये, नाही घेऊन आला, मलाच जावं लागलं परत. आणि तिकडे तोंड करून झोपला आता. आणि त्याला मी व्हिडिओ काढण्याचा पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तिकडे तोंड करून झोपला आहे. म्हणून मी एक केळाचं चिप्स अजून घेऊन आले आणि पाण्याची बॉटल थंडगार घेऊन आली. पॉपकॉर्न खायचं तुम्ही शिकला असेल, आता केळाचं चिप्स कसं खायचं ते शिकवते. म्हणजे काय नाही, गाडी थांबली होती यार, काय करायचं म्हणून मी म्हटलं. आणि नाही का गाडीच्या बाजूला अशी खिडकी होती ना, तिथं माझा कॅमेरा बसतोय का नाही हे मला बघायचं होतं, म्हणून मी व्यवस्थित ठेवला होता, पण मी दिसत नव्हते. सायराज परफेक्ट दिसत होता, म्हणून म्हणलं चला केळाचं चिप्स खातानाचा व्हिडिओ काढूया, बघूया आपण दिसतंय का नाही. तर असं परत पॅकेट फोडायचं, घ्यायचं त्याच्यातलं केळाचं चिप्स, ते पण खायचं. एकदम ताजं ताजं लागत होतं, म्हणजे असं कुरुम कुरुम लागत होतं, खूप छान होतं. रात्री केळाचं चिप्स खाऊन पाणी पिऊन मी झोपून गेले होते वाकडे तिकडे कशी पण. आता 5 वाजलेत सकाळचे आणि कुठेतरी येऊन पोचलोय, माहीत नाही कुठं. अंधार तसाच आहे अजून, झोप पण नाही झाली आहे खरं तर. खूप अवघडलं सगळं, अंगमान वगैरे दुखती आहे. पण ठीक आहे, आता घरी गेल्यावर झोपूया, पण कुठे हेच समजत नाही. अपडेट्स देती रहूंगी, देखते रहना ब्लॉग. ओके, आम्ही कोणत्या तरी जळकोट गावाला येऊन पोचलो होतो आणि थोड्याच वेळात आम्ही उमरग्याला पोचणार होतो. जना बाव तर तो देखो मेरा, कसली दिसते झोपेतून उठल्यावर, डेंजर. सगळं पांघरून बिंगरून झोपले होते. फायनली चौरस्त्याला आलेलो आहे आम्ही. थोड्याच वेळात उमरग्याला पोचणार आहोत. सगळेजण उतरत होते ट्रॅव्हल्समधून खाली. आमचे पण डेस्टिनेशन येणार होते. मम्मीला विचारलं कसं वाटतंय मम्मी. हे माझ्या मम्मीचं गाव आणि तिकडचं बस स्टॉप. सगळ्या बसेस ट्रॅव्हल्स इकडेच आलोय उमरग्यात माझ्या मम्मीच्या गावाला. रिक्षा मिळाली होती आणि रिक्षात बसून सायराजची वाट बघत होती. सायराज कुठेतरी बाहेर गेला होता, मग रिक्षावाल्याला म्हटलं रिक्षा वळवा, सायराज तिकडेच थांबला असेल कुठेतरी. मग तो तिकडे दिसला आम्हाला, त्याला घेतलं रिक्षात आणि चलो घर जाते अभी. रिक्षा थेट घराजवळच थांबवली होती आणि घरातली सगळी मंडळी तापत बसली होती बाहेरच. आम्ही पण रिक्षातून उठून लगेच त्यांना जॉईन झालो शेकोटी करायला, कारण थंडी खूप वाजत होती, खूप म्हणजे खूप. गावाकडे पण खूप थंडी आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही बसा, मी तुमचा सगळ्यांचा व्हिडिओ घेते. आणि त्यानंतर लगेच आमच्या मामीनी चहा बनवून आणला होता, काळा चहा, कोरा चहा म्हणतात गावाकडे. तो पिला. मामी दारात सडा मारत होत्या पाण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय.